तेही सांगा. तेव्हा काही वाटलं नाही. 25 वर्ष मुंबईला लुटणारे आज भ्रष्टाचारावर बोलताय. ही मोठी गंमत आहे, मोठा जोक आहे. आणि म्हणून आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही. आम्ही कार्यकर्त्यातून मोठे झालोय. कार्यकर्ता काम करून करून या ठिकाणी मोठा झालेला आहे. आम्ही तुमचं काही जाताना घेऊन गेलो नाही. आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडून गेलो. असं एक तरी उदाहरण महाराष्ट्रात नाही, देशात दाखवून द्या. आणि आमचं सरकार स्थापन झालं. युतीचं गठबंधनचं सरकार स्थापन झालं. तुम्हीच आम्हाला दूषण देता. मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, मी त्याच्यावर बोलत नाही, पण मराठी माणसाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुमसण्याचं काम तुम्ही केलं. मराठी माणसाने, मुंबईने, महाराष्ट्राने मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भाजपा युतीचं, ते तुम्ही तोडलं. आता महायुतीने केलेली कामं चोरणारी कामचोर टोळी आता नवीन सुरू झाली आहे, सक्रिय झालेली आहे. कुठंही बघितलं हे मी केलं, ते मी केलं, आम्ही केलं. त्याचे होर्डिंग पण बघितले मी, लावलेत होर्डिंग. स्थगित्या देण्याशिवाय तुम्ही काय केलं ते सांगा. फक्त तुम्ही काहीच करून दाखवलं नाही. फक्त तुम्ही खाऊनच दाखवलं. कोणी कोविड रुग्णांची खिचडी ले पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅग मधले पैसे खाऊन दाखवले, कोविड सेंटरचे पैसे खाऊन दाखवले, मिठीच्या गाळ खाऊन दाखवला. अरे रस्त्यावरचं डांबरही खाल्लं. मराठी मराठी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं पापही तुम्ही केलं. मुंबईची मोकळी मैदान आणि भूखंड कोणी कुणाच्या खिशात आणि घशात घातली तेही बघा, आठवा. रस्त्यावरचे काम करणाऱ्या कंपनीला, पेंग्विनचं कोणतं नाव घेतलं, ती कंपनीला दिलं. बोरिवलीच्या कपडे व्यापाऱ्याला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम दिलं. वा रे वा. कोण आहे तुमचा लाडका रोमिल छेडा? मराठी मुलांनी यांच्यासाठी करायचा राडा आणि टेंडर घेणार यांचा रोमिल छडा. असं कसं होईल? जिथे टेंडर तिथे सरेंडर, ही यांची नीती आहे. जिथे नाही कमिशन तिथे स्पीड ब्रेकर, ही यांची नीती आहे. कसं चालणार? करून दाखवल्यासारखी होर्डिंग लावली ना, आता खाऊन दाखवलं त्याची होर्डिंग पण लावून टाका. काय काय खाल्लंय ते दाखवा त्याच्यावर. हा माझा सवाल आहे. कोविडमध्ये काम केलं म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतली, घ्या. पण तुम्ही घरात होतात, आम्ही रस्त्यावर होतो, पीपी किट घालून फिरत होतो, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना दिलासा देत होतो, लोकांना भेटत होतो. तुम्ही काय करत होता? लोक मरत होती कोविडमध्ये, तुम्ही पैसे बनवत होता. यापेक्षा दुसरं काय पाप असू शकतं? आणि म्हणून पैशासाठी मुंबईच्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम केलं. किती किस्से वाचवायचे, जाऊ दे. ते किती किस्से वाचायला गेलो तर रात्र पुरणार नाही. आम्ही सत्तेवर येताच कोस्टलच्या कामाला गती दिली. त्यावेळेस मला आठवतंय, मी देखील देवेंद्रजींच्या सरकारमध्ये मंत्री होतो. सर्व परवानग्या आणण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या परवानग्या राज्याचं तर आम्ही दिल्या, पण मुंबई महापालिकेच्या परवानग्या पण 3-3 वर्ष लटकवल्या होत्या. तेव्हा काय बघितलं तुम्ही? त्याचबरोबर फंजिबल FSI देण्याचा निर्णय अगोदरचा होता, पण त्याच्यातून येणारे पैसे या अशा प्रकल्पांना लावता येतील, वापरता येतील, हे आपल्या सरकारने निर्णय घेतला. हे आमच्या सरकारने निर्णय, परवानग्या पण आणल्या, पैसे पण आणले. 20,000 25,000 कोटी फंजिबल FSI मधून निघाले. मग तुम्ही काय केलं? अरे भूमिपूजनाला देखील, साध्या भूमिपूजनाला लपून छपून केलं. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व घडवून आणलं त्यांनाही बोलवण्याचं औदार्य दाखवलं नाही. हा केवढा कद्रूपणा आहे.